मधील पहिलाच सामना आपल्याला पाहायला मिळेल. पिंपळगड चषकाचा विजेता संघ गावठी वेल विपक्ष मालवडी चषकाचा विजेता संघ हे शिलन पालवली या दोन संघामध्ये पालवली आपल्याला देखील शेवटचा 1 मिनिट दिला जातोय. आपण जर क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरल्यानंतर आपल्याला देखील पॅनलला सामोरे जावं लागू शकतंय. कुठल्याही प्रकारचा चॉईस चेंडू नसणार आहे. या अंपायर चॉईस बॉल असणार आहे. कालच्या दिवसामध्ये देखील कुठल्या प्रकारचा चॉईस चेंडू नव्हता. जो पंच आपल्याला बॉल सुपूर्द करतील त्या बॉलवर खेळणं अनिवार्य असेल आणि पंचाने जर वाटलं की या चेंडूच्या आकारात बदल झाला किंवा काही चेंजेस वाटले तर पंच मात्र चेंडू बदली करू शकतात, चेंज करू शकतात. क्या बात आहे. कालचं शेड्यूल पूर्ण केलं, अगदी वेळेमध्ये पूर्ण केल्याबद्दल अल्पेश गायकवाड जे या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांनी खुश होऊन धनाजी पाटील मास यांना 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. सामन्याला सुरुवात होते. आपण बघूया पहिला सामना आजच्या दिवसामधील कालचा दिवस जय खपरा वेले संघाच्या नावे राहिला होता. आज गावठी वेले संघाला आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. जय खपरा वेले संघाने या मैदानावर गेल्या वर्षी चषक पटकावला होता. अतिशय चांगला परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळाला होता. ज्यापासून भाबाला बी संघाला पराभूत करून त्यांनी त्या चषकावर नाव कोरलं होतं आणि कालचा दिवस देखील त्या संघाच्या नावे राहिला होता. आपण पाहतोय दुसरा दिवसामध्ये पहिला सामना आता मध्ये सुरू होतोय. टॉस जिंकलेले आपण पाहतोय तो यश पालवली या संघाने आणि या टॉस जिंकून त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेल्या गावठी वेल या संघाला पहिले जो टाकल्यानंतर टाइम देखील नोट केला जाईल. तिसऱ्या पंचाची सुविधा सध्या उपलब्ध नाही. ज्यावेळी सुविधा उपलब्ध होईल त्यावेळी ते आपल्यापर्यंत कळवलं जाईल. विजेंद्र पाटील विथ राजन थले ही सन्मी जोडी मैदानामध्ये तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज यशवंत पालेली संघाकडून गणेश धावडे सज्ज होतोय. गणेश धावडे ज्याच्या नावे एक अर्धशतक देखील जेशमध्ये पाहायला मिळालेलं आहे. तोच खेळाडू आता मध्ये बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतो. गणेश धावडे पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू इथं मात्र पहिल्या चेंडूवर मोठा फटका. चेंडू निघून जाईल स्क्वेअरला चढून सीमा पार धमाकेदार षटकार.
षटकारांनी स्वतःने संघाचा अकाउंट ओपन करताना गणेश याचं स्वागत राजन आणि षटकाराने केलेलं आहे. इथे हे जोरदार आपल्याला पंच संमत नाहीत. इथे चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो, आपण बदललो चेंडू पाहायला मिळतोय आणि या स्पीड देखील आपण पाहिलं होतं. या चेंडूवर पडल्यानंतर थोडासा स्पीड देखील वेग देखील प्राप्त झाला होता. इथे आपण पाहतोय एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने राजन थले पोस्ट आपल्या 7 धावसंख्या संघाची धावसंख्या देखील पाहायला मिळते 7 धावा. यानंतर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल जयदुर्ग सूर्य विपक्ष न्यूग्राफ पिंपल. क्या बात आहे. नंबर 1 नंबर 2 ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. त्या जगामध्ये नंबर 1 वर रँक करत असणारा पिंपल संघ तर नंबर 2 वर रँक करत असलेला सूर्य ए संघ. नेक्स्ट मॅच बिग मॅच हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी माझा सुरेख फटका अगदी इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कोरच्या डोक्याची निघून जातो. या डीप एक्स्ट्रा क्रुझरमध्ये सीमा पार झन्नाटेदार चौकार. राजन थले आणि चौकारांनी अकाउंट ओपन करताना विजेंद्र पाटील पाहायला मिळतोय. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करताना 11. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. उंचच उंच आणि लांबच लांब पल्ल्याचा षटकार विजेंद्र पाटीलच्या बॅटमधून. गमावली असली तर मात्र त्याचा कुठला परिणाम फलंदाजी करणाऱ्या संघांवर दिसत नाही. दोन्ही सलामीचे फलंदाज चांगल्या टच मध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतात. गणेश धावडे थोडासा मागणा ठरताना इथे हलकासा अपील निर्धाव चेंडू फ्लॅटर डिलिव्हरी. खरं तर या निर्धाव चेंडूने या पहिल्या षटकात समाप्त आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर गावदेवी वेले संघाची धावसंख्या बिनबाद जिंदाबाद धावपल्याकडे पाहायला मिळते ती 17 धावा. महेश भोईर साहेबांकडून देखील नंतर पिंपळा संघासाठी आर्थिक सहकार्य आलेलं आहे. त्यांचा देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. पिंपळा संघाचे उद्योजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आम्हाला लागले, आर्थिक मदत आम्हाला केली गेली, त्यांचा देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद गावदेवी वेले संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 17 धावा. आणि आता मात्र दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ईशलन पालेली संघावरून बॉलिंग ट्रॅकवर रोहित येतोय. रोहित सांबरे बॉलच्या षटकानंतर विखुरली शतरक्षण पाहायला मिळते. विजेंद्र पाटील विथ राजन थली ही सलमीची जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज रोहित सांबरे. टॉपच्या षटकानंतर आपण बघतोय विखुरलेले शतरक्षण पाहायला मिळते, कारण डीप मध्ये शतरक्षक तैनात केले गेले आहेत. धावसंख्या 17. इथे मात्र लॉफ्ट केलं चेंडूला लॉफ्टेड फटका, मात्र उंची जास्त लांबी कमी. मिडविकेट रिझल्ट मध्ये शतरक्षक चेंडू खाला आणि विकेटचं पतन पहिला फलंदाज बाद राजन थले याची गेली संपुष्टात. साठी 7 धावांचं योगदान दिलेलं आहे. न्यू बॅटर निलेश पाटील आता मात्र मैदानामध्ये येतोय. आपण सामना पदवी गावदेवी वेले विपक्ष ईशलन पालेवली ही 13वी स्पर्धा जीसीए संघटनेची पाहायला मिळते.
तिसऱ्या पंचाची सुविधा अजूनही उपलब्ध झालेली नाही. जेव्हा उपलब्ध होईल, अवेलेबल होईल, तेव्हा आम्ही आपल्यापर्यंत निश्चित पोहोचू. दिव्यास पाटील सर आपण पण मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. इथं मात्र जोरदार अपील आणि यस पंचाचा बोर्ड आकाशाकडे. फलंदाज बाद होतो या निलेश पाटील. निलेश पाटील निराश आपण बघतोय. कसा आला कसा गेला माहीत देखील पडला नाही. आपण बघतोय तू चल मग यावा अशी स्थिती सध्या पाहायला मिळते. एक ब्रेकिंग न्यूज आमच्यापर्यंत येत आहे. कारण विकेट हॅट्रिक वर रोहित सांबरे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 1000 रुपयाचं पारितोषिक जर रोहित सांबरे यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर अल्पेश गायकवाड 22 थलेसाठी या षटकांच्या हॅट्रिक साठी हे पारितोषिक आहे. आपण बघू या षटकांची हॅट्रिक पूर्ण केली 22 थले आणि तर अल्पेश गायकवाड यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक 22 थल्याला दिलं जाईल. मग ते विकेट हॅट्रिक साठी देखील संधी होती, मात्र ती संधी रोहित सांबरे यांनी गमावलेली आहे. धावसंख्या 18 धावा. इथे चेंडू निघून जातोय सीमा पार. पंचांचा इशारा इथे नो बॉलचा देखील येतोय. नो बॉलचा देखील इशारा आलेला आहे. म्हणजे 1+4 असे 5 धावा धावपैकीमध्ये जोडल्या जातील. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे आहे. जयदुर्गा सूर्य ए संघाचा संघ नाईक आणि न्यू क्लब पिंपळे संघाचा संघ नाईक. यंदाच्या अंगणाचा विचार केला तर नंबर 1 वर न्यू क्लब पिंपळे संघ रँक करत आहे आणि नंबर 2 वर जयदुर्गा सूर्य ए संघ रँक करताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला नंबर 1 विपक्ष नंबर 2. सर्कलमध्ये 3 क्षेत्ररक्षक होते आणि म्हणूनच पंचांनी येथे दंडित केलेलं आहे ते या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. आणि आता मात्र आपण पाहतो भूदंड भोगावा लागतो या क्षेत्ररक्षण करणाऱ्या एसएलएन पालवले या संघाला. पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे. धावसंख्या स्कोर पाहायला मिळते ते 25 धावा. सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी. आपण आजच्या दुसऱ्या दिवसामधील फायनल डे मधील पहिला सामना आपण गावतो वेल विपक्ष एसएलएन पालवले या 2 संघामध्ये. रोहित सांबरे बॉलिंग ट्रॅकवर विजेंद्र पाटील साठी. इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक सज्ज आहे. लॉंग ऑन रिझर्व मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या पोहोचते 26. 26 लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हरवरून प्रोग्रेस दुसरं षटक मार्गस्थ आहे.
इथे मात्र जागेवर हा फटका केलेला आहे. मिस टाइम होता मात्र झेल पर्यंत पोहोचू शकले नाही या क्षेत्ररक्षकांनी. या जीवदान मिळते इथे फलंदाज भावेश तलेवाला. या जीवदानाचा फायदा उचलून तो एक सिंगल रन्स पूर्ण करतो आणि सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती या 27 वर 27. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जयदुर्ग सूर्य हे विपक्ष न्यूक्राफ्ट पिंपळनेर या दोन संघामध्ये. दोन्ही संघ आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. इथे 20 मध्ये फटका गेलेला आहे. वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. आपण सामना पाहतो या गावदेव वेल विपक्ष हे सीझन पालविले या दोन संघामध्ये. दोन्ही संघांचा विचार करत दोन्ही संघांनी यंदा जगामध्ये एक एक विजेतेपद पटकावलेले आहे. 2 षटके समाप्त झालेले. 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 28 धावा. 14च्या सरासरी प्रति षटकामागे धावा झलकवलेल्या आहेत. ते आपण पाहतोय गावदेव वेल या संघाने. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे जे आकर्षक ट्रॉफीज पाहतोय. पहिल्यांदाच आपण पाहतोय 2 दिवसीय स्पर्धेमध्ये 4 ट्रॉफी आहे. ही घटना पहिल्यांदाच पाहायला मिळते. जे आम्हाला स्वर्गीय बंडू काशीनाथ गायकवाड यांच्या स्मरणार्थ अल्पेश बंडू गायकवाड यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले जे या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. त्यानंतर आपण पाहतोय स्वर्गीय बंडू काशीनाथ गायकवाड यांच्या स्मरणार्थ सोमनाथ बंडू गायकवाड आणि अल्पेश बंडू गायकवाड यांच्या माध्यमातून ह्या ट्रॉफीज आपण पाहतोय. आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात कारण 4 दिवसीय स्पर्धेमध्ये 4 ट्रॉफीज असतात. मग ते 2 दिवसीय स्पर्धेमध्ये 4 ट्रॉफीज आपण पाहतोय. तिसरे षटक घेऊन येतो गोलंदाज उदय जाधव. सामना करून फलंदाज विजेंद्र पाटील. इथे खोवळ टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेला चेंडूला मात्र चांगले शतक्षण डीप मिड ऑन रिजन मध्ये लॉंग रनचे शतक्ष करून पाहायला मिळते. धावसंख्या 1 धावे पुढे सरक धावपलेकडे 29 वर पोहोचते. आजच्या अंतिम दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय गावदेवी वेले बनाम यशोलेन पालिवली या दोन संघामध्ये. एका बाजूला आपण पाहतो मालवडी चषकाचा विजेता संघ पालिवली तर दुसऱ्या बाजूला पिंपळगड चषकाचा विजेता संघ वेले. यावेळी मात्र गुडघ्यावर बसून हा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक सज्ज डीप स्क्वेअर मध्ये कुठल्या प्रकारची चूक नाही आणि तिसरा हातला बसतोय तो वेल या संघाला भव्य स्थलेच्या रूपाने. वेलकम नयन पाटील पिंपळनेर आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळालेला नंबर 1 चा संघ न्यूक्राफ्ट पिंपळनेर विपक्ष नंबर 2 चा संघ जयदुर्ग सूर्य या दोन संघांमध्ये. तीन फलंदाज बाद झाले आहेत. आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानामध्ये यश येतोय. यश पाटील उर्फ यश संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 29 धावा 29. धावसंख्या 29. पहिल्या षटकामध्ये 17 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आणि या षटकामध्ये आतापर्यंत 1 धाव. धावसंख्या 27-27. एक चुकीची दुरुस्ती आपण मध्ये 27 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात. आपण पाहतोय तिसरे षटक मार्गस्थ आहे उदय जाधव. तिसरे षटक चालताना सामना करत यश पटेल यष्ट्याने हा चेंडू आकाशामध्ये खेळलेला आहे मात्र चेंडू निघून जातो सीमा पार. मौका भी दिया और छक्का भी दिया. यष्ट्याचे बॅट हुई षटकार.
षटकाराने त्याने स्वतःचा अकाउंट ओपन केला आणि संघाची धावसंख्या 6 ने वाढून होते धावफलकावर 33 धावा, डबल 3. इथे मात्र पंच आमच्याकडे बोलतात, इशारा वाईटचा करतात, आव्हान त्या वाढ चिरपणे धावसंख्या सिंगल वाढते, धावसंख्या एका धावने वाढून होते धावफलकावर 34 धावा. गावठी वेल विपक्ष एसीलन पालवी या दोन संघांमधील हा पहिला सामना आजच्या दिवसामधील आपण बघतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. इथे फोर्स केलेल्या चेंडूला मात्र मिस्टायमिंग सेफ लँडिंग होईल कारण क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि तोपर्यंत वेल आहे फलंदाजांना 2 धावा पूर्ण करणे. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न मात्र नसणार आहे. 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केले आहेत. दोन धावा इथे देखील फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावांनी या संघाच्या धावफलकामध्ये बदल, धावसंख्या पोहोचते 38 ओव्हर 38. तिसरे षटक मार्गस्थ आपण बघतो. यानंतर दोन्ही संघ संघटक टॉस साठी रिपोर्टिंग करायचे आहे. नेमकं पिंपळा संघ इथे आलेला आहे. जे दोघं सुरू ए संघ नाही आपण देखील रिपोर्ट करायचा आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. नेमकं पिंपळा विपक्ष जे दोघं सुरू ए या 2 संघामध्ये. तीन षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते गावठी वेले संघाचे 38 धावा. 3 फलंदाज बाद देखील झाले आहेत. आपण बघतोय राजन तले, निलेश पाटील आणि भावेश तले, यश पाटील एष्टे आणि विजेंद्र पाटील ही जोडी सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये तब्बल 3 पारितोषिक पाहतोय, ज्यामध्ये आकर्षक ट्रॉफी जी आम्हाला स्पॉन्सर केली स्वर्गीय काशीनाथ कचरू मात्रे यांच्या स्मरणार्थ अभिषेक काशीनाथ मात्रे यांच्याकडून वेलकम हॉटमॅन प्रल्हाद पाटील. आमचे हेड फंच आपण बघतोय पीपी पॅनल. या स्पर्धेमध्ये आपण बघतोय पीपी पॅनलचे हेड फंच प्रल्हाद पाटील सर, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 38 धावा. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये ट्रॉफी आपण पाहतोय, जी आकर्षक ट्रॉफी आम्हाला अभिषेक काशीनाथ मात्रे यांनी स्वर्गीय काशीनाथ कचरू मात्रे यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर केलेले आहे. त्यानंतर कोल्ड्रिंक्स आपण पाहतोय, जे अल्पेश गायकवाड यांचे सुपुत्र आहेत चित्रांश अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक्स आपल्याला पाहायला मिळते मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये. त्यानंतर स्वीट बॉक्स आपण पाहतोय, मॅच के बाद कुछ मिठा हो जाए प्रचिती दिगंबर गायकवाड यांच्या माध्यमातून हे स्वीट बॉक्स आपल्याला मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ पारितोषिकाच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत, त्यामुळे स्वर्गीय बंडू काशीनाथ गायकवाड यांच्या स्मरणार्थ सोमनाथ बंडू गायकवाड आणि अल्पेश बंडू गायकवाड यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहेत. दीपेश चौधरी होतोय शेवटचं षटक करण्यासाठी. तर सामना केला फलंदाज विजेंद्र पाटील. शेवटचे षटक घेऊन आलेले गोलंदाज दीपेश चौधरी. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 38 आपण पाहतोय. इथे मात्र चेंडूला लॉप केलेला लॉपटेड फटका, चेंडू निघून जातो सीमा पर वाईड लॉंग ऑनच्या वरून षटकार. वाढून होते धावफलकावर 44 धावा. दीपेश चौधरीचं स्वागत विजेंद्र पाटील आणि षटकारांनी केले आपण पाहतोय. धावसंख्या 6 ने पोहोचते 44 आपण पाहतो. डबल 4 चौथ्या षटकाचा देखील खेळ सुरू आहे. नेक्स्ट मॅच मित्रांनो आपण पाहणार आहोत निळग्राम पिंपळनेर विपक्ष जयदुर्ग सुरे या 2 संघामध्ये.
बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इंडिया जगामध्ये नंबर 1 वर रँक करत असलेला पिंपलेर विपक्ष नंबर 2 वर रँक करत असलेला सूर्य आहे. पिंपलेर संघाने रिपोर्टिंग केलेलं आहे. सूर्य संघाने एक आपण देखील त्वरित रिपोर्टिंग करायची आहे. ज्या संघाचा संघाने एक लेट रिपोर्ट करतो या त्या संघाला पॅनलाइज केले जाते, पॅनल्टी दिली जाते. या अगोदर वेगळ्या संघाला देखील पॅनल्टी दिली गेलेली आहे. 2 धावेने या संघाला पॅनलाइज केले गेलेले आहे. आणि या जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात आपण करणार आहोत पहिले षटक समाप्त झाल्यानंतर पालिवली संघाच्या धावफलकामध्ये 2 धावा ऍड केल्या जातील. वेले संघाची धावसंख्या इथे दरम्यान पाहायला मिळते ती 45 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. रनआउटचे ओपनिंग फलंदाज नुकताच ईश पाटील इष्टा बाद झालेले आहे. इष्टाने बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 10 धावांचं योगदान दिलेलं आहे. न्यू बॅटर आशिष थले होते. नवीन खेळाडूंचा भरपूर भरणा आपण गावठी वेले संघामध्ये पाहतोय. मात्र विजेंद्र पाटील स्ट्रायकर एंडला ज्याने एक बाजू लावून धरलेले आहे. चांगली फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. इथे मात्र हा फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि कुठल्या प्रकारची चूक नाही. अखेर विजेंद्र पाटील याला जावं लागेल तंबूच्या असलेला 5वा फलंदाज बाद होतोय गावठी वेले या संघाचा. दीप पाटीलला न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दीप आणि आशिषची जोडी मैदानामध्ये. शेवटचे षटक मार्गस्थ आपण पाहतो. या गावठी वेले संघ नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पुढील सामना आपल्या पाहायला मिळेल. पिंपलेर संघाचं ते आगमन झालेलं आहे. या संघाचं हार्दिक स्वागत आहे. विजय गायकवाड आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नयन पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. लॉर्ड फुलटॉस चेंडू होता. इथे आपण पाहतो बीट होतो या इष्टेक्षक दरम्यान लेग बॅच इशारा पंजाब होते. एक लेग बॅच रूपाने ही धाव पूर्ण करतात फलंदाज आणि सिंगल संघाची धाव संख्या पोहोचते ती 46 दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या जितेश पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. दत्तूबा पिंपळा संघाचे ते ऍक्टिव्ह मेंबर होते. यावेळी मात्र अतिशय सुरेख फटका चेंडू निघून जाते सीमा बार चाबूक शॉट 6 धावांसाठी षटकार. फटक्यामध्ये भरपूर कशिश पाहायला मिळते. षटकाराने त्यांनी स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे आणि संघाची धावसंख्या 6 ने वाढते. इथे आपण पाहतोय प्लॅन मिस सुरेश संघाचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम केतन पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तर टॉसकडे आपण ओलिया गावठी वेले संघाने प्रथम फलंदाजी करताना धावफलकावर धावा जोडलेल्या तर 52 आणि 53 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. इथे मात्र आपण पाहतो एशियन पाहिलेल्या संघासमोर. तर ओलिया आपण टॉसकडे टॉस केला जाईल. टॉस केला जाईल आपण पाहतो निकोला पिंपळेर विपक्ष जयदुर्ग सुरे या 2 संघांमध्ये स्वर्गीय बंडू काशीनाथ गायकवाड आणि स्वर्गीय सोमवार रतन पाटील टॉस बॉक्स म्हणून पाहतो आणि या टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. जितेश पाटील जे दत्तूबा पिंपळा संघाचे ऍक्टिव्ह मेंबर सुद्धा राहिलेले आहेत आणि त्यांचे शुभ हस्ते आपण टॉस इथे करणार आहोत. नेक्स्ट मॅच बिग मॅच मित्रांनो कुठेही जाऊ नका.
हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूला नंबर 1चा संघ तर दुसऱ्या बाजूला नंबर 2चा संघ. हे दोन संघ आपण पाहतो टॉप 2 मध्ये रँक करत आहेत. हे नाणं आपण पाहू शकतो. बाजूला हेड दुसऱ्या बाजूला टेल. या नाण्याच्या दोन बाजू पाहायला मिळतात. हेड आणि टेल. हेड कॉल आहे पिंपळनेर संघाचा आणि मात्र टेल आलेलं आहे. तर सुरू या संघाच्या संघाने टॉस जिंकलेलं आहे. टॉसचं सुरू संघाने आपण जिंकलं. आपण पाहतो 2 दिवसीय स्पर्धा. मात्र या ट्रॉफीचं खास वैशिष्ट्य आपण पाहतो प्रथमच तालुका क्रिकेटमध्ये 2 दिवसीय स्पर्धा असली तरी मात्र बक्षिसांची खैरात कारण 4थ्या क्रमांकापर्यंत बक्षीस ठेवले गेले. तर या दत्तूबा पिंपळस आयोजित दत्तूबा चषकाबद्दल काय म्हणाल? काय नाही, आयोजन चांगलं केलं आहे. त्यांनी खेळायला आम्हाला संधी दिली त्याच्याबद्दल मनापासून आभार. टॉस आपण जिंकला. टॉस आपल्या संघासाठी महत्त्वाचा होता. हो नक्कीच. आणि महत्त्वाचा टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहेत. कंप्लीट टीम सुरू हे संघ या स्पर्धेमध्ये उतरला की या संघामध्ये काय फेरबदल पाहायला मिळतील? काय नाही, ग्राउंडमध्ये दिसेल. आपल्या संघाला अर्ध्या शुभेच्छा. पिंपळनेर संघाने आपण टॉस गमवलं सर्वतोमुखी जे आयोजन केलं आपण 2 दिवसीय स्पर्धा आणि 2 दिवसीय स्पर्धेमध्ये बक्षिसांची भरपूर खैरात आपण तब्बल 2 दिवसीय स्पर्धा जरी असली तरी 4 क्रमांकापर्यंत ट्रॉफीज आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये देखील 3 पारितोषिक आहेत. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर मॅन ऑफ द सिरीजसाठी देखील आकर्षक पारितोषिक आहे. या स्पर्धेबद्दल आणि बक्षिसांबद्दल काय म्हणाल? खूप चांगलं असं आयोजन केलेलं आहे दत्तकृपा पिंपलास या संघाने आणि आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली, त्यांचे हार्दिक आभार. टॉस आपण गमला. टॉस गमल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायचं. टॉस जर आपण जिंकलास तर आपला निर्णय कसा? फलंदाजीच करणार आणि आपल्या मनासारखं घडलं. प्रथम आपल्याला फलंदाजी करायचं. प्रथम फलंदाजी करता काही टार्गेट आपल्या डोक्यामध्ये असेल ज्या धावपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल? 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. आपल्या संघाला अधिक शुभेच्छा. मित्रांनो टॉस केला गेले जे तुका सूर्य हे संघाने टॉस जिंकले. प्रथम गोलंदाज स्वीकार मी घेऊन जातो टॉस पासून सलामच्या कॉम्पॉक्समध्ये जे सज्ज आहेत या स्पर्धेमध्ये अगदी पहिल्याच चेंडूपासून ज्यांचा आवाज आपण समालोचक कक्षामधून ऐकतोय माझे परम मित्र म्हणजे सकल समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सर. अनेक अनेक धन्यवाद. कॉम्प्युटर ऑफ भिवंडी धुमाल सर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपण पाहतायत दत्तकृपा स्पोर्ट पिंपलास यांच्या माध्यमातून ही 2 दिवसाची भव्य दिवसीय स्पर्धा पाहतोय. दत्तकृपा चषक 2025 हा देखणा आणि अद्भुत असं आयोजनामध्ये खास जर विचार केला आपण भिवंडी टेनिस क्रिकेट म्हणजे स्कोरिंगची भूमिका आणि निश्चित बऱ्याच स्कोरला काम देणारे आमचे आदर्श अल्पेश गायकवाड दादा यांच्या माध्यमातून हे आपण आयोजन पाहतोय. आणि व्यासपीठावर आपण एका स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. आमचे मला वाटते की पिंपळनेर गावाचे आमचे प्रमुख मान्यवर जितेश पाटील साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. मी उमेश पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आणि जितेश दादा आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. पाहतोय आपण हा सन्मान स्वीकारताना आमचे जितेश दादा किमती वेळ काढून अल्पेदाच्या टुर्नामेंटला भेट देण्यासाठी व्यासपीठावर त्याचं यथोचित स्वागत आणि सन्मान करताना या स्पर्धेचे आयोजक उमेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते पाहतोय आपण माहिती शाल रंगीबेरंगी फुलाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेतलं मोमेंटो सन्मान चिन्ह स्वीकारताना पाहतोय आपण. तर वळूया सामन्याकडे. सामन्याला सुरुवात होताना पाहतो आजच्या दिवसातला पहिला सामना 2 चांगल्या टीममध्ये. एकीकडे जर पाहिला आपण गावठी स्पोर्ट वेले तर दुसरीकडे पाहतोय आपण मालोडी टीमचा विजेता संघ जो पाहतो आपण पालिवली संघ 2-2 हात करताना पाहतोय. टार्गेट जे पहिला आपण 53 धावचं टार्गेट आहे पण इथून मात्र पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर 2 धावाची पेनल्टीची ॲड आम्ही करणार आहोत पालिवली टीमच्या खात्यामध्ये. ते षटक समाप्त झाल्यानंतर ॲड करणार आहोत. तर शतकांची विरोधता पाहूया आपण गावठी स्पोर्ट वेले टीमच्या बॉलर्सनी कशा प्रकारे लावून घेतली. बॉबी एक मात्ताबाबर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. पॉईंट सोबत कव्हर पॉईंट पाहतो आपण. एक्स्ट्रा कव्हरचा एरिया खुला आहे. लॉंग ऑफ बाउंड्री ठीक आमच्या समोर आहे. त्यानंतर मिडविकेट बाउंड्री लाईनवर एक शतक अशा प्रकारे मारा करेल. बॉबीचा पहिला चेंडू आडा बॅटिंग खेळायचा प्रयत्न. अगदी चेंडू कुठं परत झाले पाहायचे. अतिशय वेगवान हा चेंडू होता आणि बाईकच्या स्वरूपात इशारा ते पंचाचं खातं उघडल्या गेलं पालेली टीमचं. दोन्ही बॅटर पाहतोय आपण गणेश आणि संजय चौधरी जोडी खेळपट्टीवर एक खूप चांगली धावसंख्या उभी केली गावठी स्पोर्ट वेले टीमनी. याच पाहता गती परिवर्तन पाहतोय आपण. धीम्या गतीचा फसवा चेंडू होता. कमालीचा चेंडू हाताळला गेलं. मैदानी पंच जे आहेत आपण बिमरसाठी रिव्ह्यू घेऊ शकता. दोन्ही टीमला एक रिव्ह्यू देण्यात येईल. तिसऱ्या पंचाची सुविधा इथे मात्र उपलब्ध झालेली आहे. मैदानी पंचांनी महत्त्वपूर्ण सूचना लक्षात घ्यायची आहेत. यास दिनू आणि देवदास पाटील सर.
हा चेंडू मात्र पाहतोय या सोडून दिलाय. अतिशय चांगल्या लेंथचा चेंडू होता. कमालीचा बॉल हाताळताना पाहतोय. 3 चेंडू पाहिले पण तिन्ही प्रत्येक बदल पाहायला मिळतोय. सज्ज होताना गोलंदाज बॉबी तिकट मारा करतोय सध्या तरी. गती परिवर्तन ओळखलंय, फरकलंय. मिड ऑन क्लिअर केलंय. झेल होण्यासारखी संभावना दिसत नाहीये. चेंडू बघता बघता पाहतोय आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय आणि पंच दिनेश राज इशारा होतोय हा चौकार. आम्हाला मधून माहिती देताना पाहतोय आपण क्रिकेट भिवंडीमध्ये काम एवढं लोकप्रिय आहे. त्यासाठी फक्त आपण एन्जॉय करायचं आहे. शेवटी सरता या वर्षामध्ये यावेळेस पाहता चांगला फटका आहे. डाऊन द ग्राउंडचा फटका पाहतोय आपण. शतक मात्र तैनात आहे. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनवर फक्त आणि फक्त मिळेल एक सिंगल. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सकते ती 6 बिनबाद. 53 धावांचं आव्हान आहे. काही अंतिम षटकामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती. खास यश पाटील आणि खास आतिश यांचा एक षटकार. या स्पर्धा टॅप केलंय. छोट्या बॅटरीचा वापर केला. चेंडू मिड ऑफला ट्रॅव्हलिंग करतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉलवरती. तर पहिल्या षटकाची समाप्ती पाहतोय पण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली आपण 7 आहे आणि आता मात्र 2 धावा पेनल्टीचे ऍड करतोय. सुधारित धावसंख्या जर पहिली आपण आता मात्र 9 धावा धावफलकावर पाहतोय. इथून मात्र संघर्ष करावा लागेल फालिवली टीमला. मित्रांनो, निश्चित 2025 हा शेवटचा दिवस आहे आणि तो पण क्रिकेटमध्ये एन्जॉय करा. क्रिकेट खूप चांगलं खेळा. उच्च कोटीच्या खेळाचा प्रदर्शन दाखवा आणि 2026चा उद्याचा पहिला दिवस नवीन वर्षाचा आपण फुलपणे एन्जॉय करा. वाह वाह. आमचे हार्ट ऑफ भिवंडी बेस्ट विकेट किपर निश्चित बॅटर म्हणून ज्याचं उल्लेख आपण करतो त्यांच्या माध्यमातून हा मॅसेज आहे आणि सर्वांना त्यांनी एकच उद्देश दिला की जो क्रिकेट भिवंडी खेळासाठी त्याच्यावर आपण प्रेम करायचं आहे. बाहेर आवाज नाही झाला पाहिजे. सराव थांबवायचा आपण आता मात्र राजन षटकार किंग राजेंद्र यांचा सुद्धा खूप आमच्यावर प्रेम असतो. नेहमीच वेले गावामध्ये जर गेलो तर राजेंद्र नेहमीच विचारपूस करतो पॉवर कसं आहे, काय चालू आहे आणि सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे. कारण की सातत्याने 20 वर्ष होत आले सुनील पवार याला आगरी समाजाने जो प्रेम आम्हाला दिलेला आहे. 31 डिसेंबर आहे आणि आमचे प्रल्हाद पाटील सर यांच्याकडून राजन दादा तुम्हाला खास सुवर्ण संधी आहे. जर आपण विकेट हॅट्रिक पूर्ण करता तर 500 रुपये रोख रक्कम प्रल्हाद दादा यांच्याकडून दिल्या जाईल. पहिला चेंडू धीम्या गतीचा होता. पाहता आपण टर्न केले चेंडूला ऑन साइडकडे काऊ कॉर्नरकडे चेंडू अतिशय वेगात सरकताना चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अतिशय वेगात या 2 रन्स या बॉलवरती कम्प्लीट. खूपच छान क्रिकेट पाहिले या बॉलवरती आपण. खास 31 डिसेंबर हा दिवस आहे. खास करून राजन थलेसाठी हे बक्षीस लावण्यात आलेले आहेत. 2 धावने टीमची धावसंख्या दुरिंक्या फार करते ती 11 बिनबाद. धावसंख्या जर पहिली आपण चांगली वाटत नाहीये कारण की मोठं आव्हान आहे. गती परिवर्तन फिरवलंय चेंडूवर बोट पण जास्त वळण चेंडू घेतलाय. निश्चित पंच वळतील आमच्याकडे. वाईटचा इशारा इथं मात्र केलाय पंचांनी. लागोपाठ 3 जरी अतिरिक्त चेंडू वाईटच्या स्वरूपात तुम्ही टाकले तरी 500 रुपये. यस राजन दादा खूप मोठं प्रेम व्यक्तिमत्व आहेत पाहतोय आपण. आज मित्रांनो 31 डिसेंबर यावेळेस पाहता फटका चांगला आहे. फंड फर्स्टला आहे आणि चांगलं खेळ कम्प्लीट. 1 विकेट प्राप्त केली. अजून 2 विकेट प्राप्त करावं लागेल. राजन थळे मात्र पहिल्या दिवस पाहतो की बऱ्याच वर्षानंतर बॉलिंग अटॅक करताना आणि तो आल्यापावली प्रल्हादानं सांगितलं की राजन बॉलिंग करतोय काय. यास चांगला ऑलराऊंडर.
अभिमानानं सांगेल की पंचक्रोशी जर पाहिला आपण अलिमगड, वरोडी, सुरई, मानकुली, दिवा, पिंपला, सेक्ता, सारंगाव हे फक्त जे खेळाडू घडले ते प्रल्हाद दादाचा आदर्श घेऊनच हे खेळाडू बनलेले आहेत. यस, पाहतो की आपण निश्चित चांगलं खेळ इथं मात्र पाहायला मिळेल की नाही. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होताना गती परिवर्तन होता, ओळखलंय, फरकलंय, अजून एका विकेटचं पतन पाहायला मिळेल काय. आणि होय, आता मात्र विकेट हॅट्रिकवर आलाय तो म्हणजे राजनजी थळे आणि 500 रुपयाची रोख रक्कम खास 31 डिसेंबर हा दिवस आहे. जर हॅट्रिक नाही झाली तर उलटा होईल म्हणते दादा. यस, चालेल का? ठीक आहे, 31 डिसेंबर सुद्धा आहेत. विकेट किपरच्या भूमिका पाहतोय आपण भावेश थळे आणि बॉलर पाहतोय आपण राजन थळे आणि निलेशला सुद्धा हॅट्रिक आहे, म्हणजे ती झेल हॅट्रिक कंप्लीट करेल काय पाहते. नाहीतर असे म्हणजे समालोचन कसं करतोय सुनील पवार, विकेट हॅट्रिक की झेल हॅट्रिक. भावेश तळेसाठी आता मात्र बक्षीस झालंय. पाहतोय आपण प्रल्हाद दादा यांच्याकडून 3 जर आपण स्टंपिंग केले अख्ख्या मॅच मध्ये, हॅट्रिक तर होणार नाही पण अख्ख्या मॅच मध्ये 3 जर स्टंपिंग केले तर तुम्हाला 500 रुपये. आणि पाहतोय की आपण अल्पेश दादा यांच्याकडून 1000. क्या बात आहे भावेश, स्टंपिंग साठी. चांगला चेंडू होता, पाहतोय पण बॅटिंग खेळायचा प्रयत्न आणि इथं मात्र रन आउटची संधी होती पण ती दडवली. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या आता मात्र या षटकामध्ये खूप कमी आहे. पाहतोय आपण घातक बॉलिंग अटॅक राजन थळेचं पाहतोय आपण. धावसंख्या फक्त आणि फक्त अशुभ आकडा म्हणजे 13. काय कमालीचे षटक हाताळताना म्हणतात ना, जुनं ते सोनं अजून तीच लय कायम आहे. प्रत्येक चेंडूमध्ये परिवर्तन करतोय, व्हेरिएशन पाहायला मिळते, चांगली गोलंदाजी. आसपास अजून वेगात हा चेंडू टाकला होता पाहतोय आपण आणि एगली चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. गलीकडे चेंडू जातोय, लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल या बॉलवरती मिळते. धावसंख्या 14. यानंतर टॉप 2 टीम मध्ये पाहतोय आपण, जीसीए मध्ये धमाल आणि कमाल करणारे 2 संघ पाहतोय आपण. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. याच पाता फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे. लॉंगवॉर्ड क्षेत्राकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हलिंग करते आणि त्याचबरोबर फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉलवरती. षटकाची समाप्ती. तर पाहतोय की आपण 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त धावफलकावर 15 आहेत. इथून मात्र 12 चेंडूमध्ये खूप चांगली बॅटिंग करणं गरजेचं राहील. पालिवली संघ थोडासा बॅकफुटला आलाय कारण की आतापर्यंत पाहतोय की आपण 2 बॅटर बाद झाले आणि फक्त आणि फक्त धावसंख्या ती 15. यानंतर जयदुर्गा सुरई ये विपक्ष पाहतोय आपण पिंपळनेर या असोसिएशनच्या माध्यमातून विचारले आपण क्रमांक 1 वर रँक करणारा संघ ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि संपूर्ण माहिती कॉम्प्युटर ऑफ भिवंडी धुमाल सर आमच्यापर्यंत पोहोचवताना पाहतोय आपण. आज माझ्यासोबत परत या वर्षीच्या हंगामामध्ये एकत्र दुसऱ्या वेळेस आपण धुमाल सर आणि सुनील पवार यांना पण ऐकतायत. नील येतोय. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमकडून क्रमांक 30 षटक अतिशय महत्त्वपूर्ण ठरल्या जाईल. हा षटक आणि सामना कुठल्या टीमकडे झुकला जाईल हे स्पष्ट आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर एका सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. तुम्हाला मात्र आता हवाई फायर करणं गरजेचं आहे. षटकार चौकरामध्ये प्रत्येक चेंडूला डील करणं गरजेचं आहे, तर आपण सामना जिंकू शकताय. हा चेंडू मात्र लाईन चुकीची होती, खूपच उजाष्टीच्या बाहेर
दिनेश सरांची दोन्ही या समांतर रेषेत आणि टीमची धावसंख्या पाहतोय आपण 17. कुठल्या टीमला होईल खतरा? बॅटर सज्ज होताना स्ट्राईकला आता मात्र पाहतोय आपण खेळण्यासाठी यावेळेस पाहतो की आपण टर्न केलंय ऑन साइड कडे आणि फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट. प्रत्येक बॉलरनी मात्र खूप चांगलं योगदान दिले. अचूक टप्प्यावरचा मारा आतापर्यंत पाहतोय. जी प्लॅनिंग होती गावदी स्पोर्ट उलट टीमच्या त्या प्लॅनिंगनुसार खेळ आपण पाहतोय, पण उलट पालिवली टीमची प्लॅनिंगमध्ये थोडंसं कुठंतरी समन्वय जुळून आला नाही म्हणून संघ थोडासा बॅक फुटलाय. इथून मात्र आक्रमण करणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परत पट्ट्यात घेतला नाही. एका चोटी धाव इथं मात्र कंप्लीट केल्या जाईल काय निशाणा लागलाय. 22 तळेचा अचूक गाडी परतीचा प्रवास करावा लागेल बॅटरला. धावचीच्या स्वरूपात धक्का बसलाय तो तिसरा. कालच्या दिवसामध्ये काय अप्रतिम खेळाचं प्रदर्शन पाहिलं आपण. पशुबाई 70-80 जे कापरोबा वेळी टीमचं लाजवाब प्रदर्शन पाहिलं आणि या स्पर्धेतला पहिला संघ ठरलाय अंतिम फेरीत प्रवेश करणारा. अजून एक वेळेलाचा संघ इथे मात्र आजच्या दिवसातला पहिला सामना खेळतोय. गोलंदाज सज्ज होताना नील चांगला तिकट मारा पाहतोय. या षटकामध्ये सुद्धा आपण राईट टाइमवर द विकेट. पुढचा चेंडू नौखा बॅटर फुल टॉसवर धमाका पाहतोय आपण. वीर कावले काऊ कॉर्नरच्या वरतून आला या अप्रतिम षटकार. पाहतो की आपण इथे मात्र फेअर डिलिव्हरी घोषित केलेले पंच प्रल्हाद पाटील सरांनी लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. इथून सामना मात्र जिंकणं थोडंसं कठीण जाईल कारण की धावसंख्या जर पहिली फक्त आणि फक्त अजून 24 गती परिवर्तन धीम्या गतीचा चेंडू होता. फ्रंटला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता पण बीट झालंय. बाकीचं काम पूर्ण करतोय भावेश थळे. आता मात्र चेंडू शिल्लक आहे ते खूप कमी आणि धावा तुम्हाला जास्त बनवावे लागेल. किमान 4 मोठे फटके बाहेर फेकावे लागेल. चमकदार सूर्याची किरण पाहतोय आपण. दत्तकृपा चषक 2025च्या माध्यमातून हा दुसरा दिवस आणि पहिला सत्र. परत एकदा लोअर फुल टॉस फटका पाहतोय ऑन ड्राईव्ह. काऊ कॉर्नरकडे चेंडू अतिशय वेगात सरकताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रिटर्न चांगला करतोय फक्त आणि फक्त एक सिंगल. धावसंख्या 25 आणि इथून मात्र अजून जर विचारला पण जवळपास आमचे महादादा सांगतात की 28 धावाची आवश्यकता असेल येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. कमालीचं प्रदर्शन पाहतोय आपण. फसुबाई 70-80 गावदी स्पोर्ट वेलेट टीमच्या माध्यमातून. 6 चेंडू 28चं समीकरण. 5 मोठे मोठे फटके मारावे लागेल आणि क्रिकेटमध्ये काही पण घडू शकते. हे आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे कारण की क्रिकेट एक अनिश्चित खेळ म्हटला जाते. कारण की जेव्हा
अतिशय सुंदर प्रत्येक खेळाडू आपल्या टीमसाठी उच्च कोटीचं प्रदर्शन करण्यासाठी तयार असतात, पण समोर एक मोठा गोलंदाज पाहतोय आपण. आता मात्र मारा करण्यासाठी विजेंद्र उत्कृष्ट ऑलराऊंडर या टीमचा एक पाठीचा कंडा म्हणून नेहमीच हा प्रभावशाली खेळाडू ठरलेला आहे. 6 चेंडू 28 समोर बॅटर पाहतोय आपण खेळण्यासाठी सज्ज होतोय तो कल्पेश. पहिला चेंडू लाईन चुकीची, पंच वळतील, आमच्याकडे इशारा करतील, अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल, एक धाव मिळते. आता मात्र समीकरण 6 चेंडू 27चं समीकरण पाहतोय आपण. पालिवली टीमचा जर विचार केला पण टीमच्या कॅप्टनने सांगितलं की त्यांची 5वी स्पर्धा आहे, त्यामधून एक विजेता बनलेला आहे संघ. मालाडूर चस्का जो नाक ओढला, फुलचा फटका, गॅप शोधून काढलाय, एकडे पण चेंडू मात्र मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार होईल, सीमा पार आला ह्या चौकार. समीकरण आहे. दोन मोठे फटके जर आला सामना रंगतदार स्थितीकडे घेऊन जातील बॅटर. परत एकदा हुक केलाय, चांगला फटका, खाली क्षेत्र निवडलंय, लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे चेंडू अतिशय वेगात, पंच इशारा करताय, सीमा पार चौकार. कमालीचा फटका 4-19. आता मात्र सामना निश्चित. परत एकदा पाहतो की रंगात आणलाय बॅटर संजय चौधरी. सलामीचा बॅटर आहे, 1 षटकार आणि 3 चौकारांनी एक चांगली खेळी सजवताना पाहतोय आपण. या चेंडूवर जर एक चांगला मोठा फटका आला तर मात्र निश्चित रोमांचक स्थितीमध्ये सामना जाईल. विजेंद्र पाटील कमबॅक वाफी करेल का? पहिल्या 2 चेंडूवर महागडं ठरलाय, वाफी करावी लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट हा पुढचा चेंडू. यावेळेस पाता कट करण्याचा प्रयत्न होता, लाईन चुकीची, पंचाचे दोन्ही समांतर रेषेत. अजून एक अतिरिक्त धाव. पहिल्या 2 चेंडू जर पहिला आपण 10 धावा खर्च करतोय, बॉलर्स येणारे इथून मात्र 4 चेंडू आणि समीकरण जर पहिला आपण 18चं समीकरण आहे. कोण जिंकेल कोण हारेल हे वाकीत करणं योग्य ठरणार नाहीये, पण इथून मात्र जो अचूक टप्प्यावरची बॉलिंग करून टीमला विजय मिळवून देईल की मात्र संजय खूप चांगली बॅटिंग करेल. याच पाता पुलचा फटका, वा 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 वा, स्क्वेअरलेगच्या वरतून ठोकलं. हा षटकार. सामना होता कुठं आणि सामना येऊन ठेपलाय कुठं. जो जिता वही सिकंदर फाईट करताना इथं मात्र टीम साठी संजय चौधरी. क्रिकेट अनिश्चितता खेळ का म्हटला जातोय. आता आम्ही उल्लेख केला होता पडला जाताना आम्ही की 6 मध्ये 28 असताना मात्र आता 3 वर पाहिलं की इथूनच खूप चांगल्या धावा म्हणजे 16 बनल्या गेल्या आणि 3 मध्ये आता बनवायच्या त्या 12. हताश आणि नताश पाहतोय आपण सर्वच खेळाडू. विजेंद्र चांगला ऑलराऊंडर पण काय खरपूस समाचार घेताना ग्रेट बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण संजयच्या माध्यमातून. यावेळेस पात्र अजून एक खराब चेंडू 28 धावा थांबवायचे होते आपण पहिल्या 3 चेंडूवर. खराब बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. निश्चित आता मात्र समीकरण 3 चेंडू आणि 11 म्हणजे आल्या इथून तब्बल 3 वर 17. एक जबरदस्त बॅटर संजय चौधरी म्हणून ज्याची ओळख आहे, वन मॅन आर्मीचा रोल अदा करताना. आणि हा चेंडू चांगला आहे. इथं मात्र फक्त आणि फक्त एक की मात्र डबल मध्ये कन्व्हर्ट करेल. नितीचा चेंडू येईपर्यंत डबल धाव इथं मात्र सहजरित्या कंप्लीट केला जाईल. 2 चेंडू 9चं समीकरण. 6 मध्ये 28. त्यानंतर मात्र अतिशय सुपर हिट बॅटिंगचं प्रदर्शन आणि आता मात्र या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. भविष्यवाणी जर केलेली आहे पण पाहतो ती खरी ठरेल का. इथं मात्र यस 2 चेंडू आणि 9 किमती चेंडू म्हणावं लागेल. विजेंद्र जी चुका झाल्या त्यातून धडा घेऊन हा बॉल हाताळेल काय. आणि होय, जी चुका झाली ती त्यातून धडा घेतलाय आणि एक चांगला चेंडू इथं मात्र हाताळलाय. आणि इथं मात्र निश्चित आता 2 धावा कंप्लीट एका चेंडूवर. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता आहे. आणि जे नियम आहेत ते नियम म्हणजे जीसीएचे चेसिंग कंपल्सरी आहे. इथून मात्र निश्चित सामना जर
गमाव लागेल तर स्वतः चुकीमुळेच. षटकार जरी गेला तर सामना जिंकेल तो मात्र फसुबाई 70-80 गावदी स्पोर्ट वेले संघ. चांगला चेंडू अप्रतिम आणि कमबॅक केलं. हे सामना जिंकून दिले विजेंद्र यांनी. बेस्ट ऑफ लक गावदी स्पोर्ट वेले, हार्ड लक पालिवली. आणि या दोन्ही टीमला पाहतो की आपण खास वेले टीम अजून आहे पण पालिव टीमला पण देऊया नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. तुमचा प्रवास आज 25 मध्ये थांबलाय पण नव्या जोमानं नव्या तयारीनं सराव करून एक उच्च कोटीचा संघ बनाल आणि 2026 मध्ये क्रिकेटचा धूमधडाका तुम्ही सुरू ठेवणार. तर मॅच ठरलाय. आमची दादा मला सांगतील ज्यांनी अप्रतिम बॅटिंग केली होती टीमसाठी 26 धावा बनवल्या. त्यानंतर गोलंदाजी थोडीशी खराब झाली पण कावईना बॅटिंग अतिशय अप्रतिम केली होती. असा ठरलाय तो विजेंद्र पाटील विजयाचा शिल्पकार ठरलाय. यस. पालोलीगडचे संजयजी चौधरी यांना विनंती आहे की आपण व्यायाम आपल्याला आमंत्रित केले जाते. अल्पेश गायकवाड